हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया की डेलीमध्ये वर्ल्डमध्ये डेलीला काय मुवमेंट येऊ शकते आणि त्यानुसार आपण काय प्लॅन करू शकतो. तर आज जर आपण बघितलं तर मार्केट वीकलीमध्ये मार्केटने फॉल केले आणि ह्या ई एम आयला सपोर्ट ॲक्ट केला. ई एम आय चांगला चालता फिरता सपोर्ट आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे. तर याला सपोर्ट ॲक्ट केला आणि मार्केट वर निघाले. आता आपण जर इथून खालून जर फिब लावली तर मार्केटनं 61च्या वर क्लोजिंग दिल्या एक्झॅक्टली. आणि जर वरून आत्ता फिब लावली आपण तर मार्केट आता 38% रिट्रेसमेंट करते. आता इथे एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे तर त्याच्यावर डिस्कस करूया. जर आपण डेलीत बघितलं तर डेलीचा ई एम ए वर आहे अजून, म्हणजे डेलीत आत्ता डेलीचा ट्रेंड आहे बेरिश, लोवर लो म्हणून मार्केट खाली यायला लागलं. पण मार्केट उठले कुठनं तर मार्केट उठले एकदम 50%च्या झोनपासून. आणि आता जर आपण इथं फिब लावली तर थोडंसं 61%च्या थोडंसं खालून मार्केटनं फॉल द्यायला चालू केलं. बड़ा है वो क्या बड़ी बात है क्या बड़ा बड़ा लॉट को दे तो वो सबको हो जाता है. आता जर खालून आपण जर फिब लावली तर मार्केट आता 570 लोग में से मैं कहा भाई कहाँ इधर देख बात करने वहाँ पे ऑलमोस्ट वो तो कल बाय चांस देख लिया. जर आपण आता खालून एक जर फिब लावली तर खालून मार्केटनं कंटिन्युअसली बाईंग कॅन्डल बनवली. पण ही बाईंग घेऊन कुठं थांबल्या तर या ई एम एमचं थोडंसं काय. आणि इथून जर आता डेलीला जर आपण बघितलं तर हा एक डेलीत एक मेजर सपोर्ट झोन होता ज्याचा मार्केटनं ब्रेकआउट दिलाय. म्हणजे मार्केटनं ब्रेकआउट देऊन परत मार्केटनं हा पूर्ण फेकआउट होऊ शकतो. पण तो का केव्हा जर मार्केटातून खाली येऊन असं काय स्ट्रक्चर बनवल त्यावेळेस. आता जर आपण बघितलं हे तर झालं डेलीला, तर इथून खाली येऊ शकते आणि जर इथपर्यंत नाही आलं तर 38 म्हणजे ही लिक्विडिटी झोन पण आहे इथं. इथपर्यंत मार्केट येऊ शकते 50% पर्यंत. आणि इथून एक मार्केट एक अपसाईड मुवमेंट करू शकते. आता जर 4 आवरला जर आपण बघितलं तर 4 आवरला हा एक मेजर झोन आहे जो की 38% रिट्रेसमेंट आहे. डेलीची 38% रिट्रेसमेंट झोन आहे हा. त्याच्यात थोडंसं वर आहे. पण जर मगाशीच आपल्याला बाहेर सांगितलंय की एक सपोर्ट झोन आणि त्याच्या खाली जर फिब असेल तर सपोर्टला प्रायोरिटी आपण देऊ शकतो. आता इथूनच उठल हे कशावरून तर ते पण आपण खाली पण येऊ शकते मार्केट ह्या पॉईंटपर्यंत, जो की मार्केटचा डेलीला आपण जर इथून फिब ड्रॉ केली तर तो 50-60च्या झोनपर्यंत येऊ शकते. 61 पण टच करायला शकते अनवॉन्टेड कॅन्डल आहेत. आणि इथून एक मग बाईंग आपण चांगली प्लॅन करू शकतो. ओके, आता आपण डेलीत बघूया की डेलीमध्ये म्हणजे आपल्याला आता इंट्राडे ट्रेड करायचा तर इंट्राडेमध्ये बघूया की मार्केट काय मागू शकते. मार्केट लोवर लो बनवून मार्केट खाली यायला लागले. मार्केट जेव्हा त्याच्या फिबची रिट्रेसमेंट करेल म्हणजे खाली येऊन त्यावेळेस एक बाईंग प्लॅन करू शकतो आपण. का तर आता 2 वाजलेत, आपण 5च्या नंतरच प्लॅन करू शकतो. आता जर आपण 1 आवर बघितलं तर 1 आवरमध्ये बघा स्ट्रक्चर काय आहे. खालून हायर हाय स्ट्रक्चर बनवून वर निघाले मार्केट. इथं पण हायच म्हटलंय आणि मार्केटनं आता ह्या लोचा ब्रेकआउट दिलाय. पण मार्केटनं ह्या लोच्या खाली कॅन्डल क्लोज नाही दिली. का तर म्हणजे इथं इतनी बेरिश होती तो ब्रेक करत येते असा कॉन्सेप्ट लागतो. आता जर मार्केट थोडं वर जाऊन ह्या कम्पॅरिझन लो बनवल तर मार्केट एक ट्रेंड चेंज करू शकतोय. बरोबर का? म्हणजे इथं बघितलं तुम्ही तर मार्केट आता ओपनिंग क्लोजिंग म्हणजे ह्या लिक्विडिटी झोनपासून उठल्या. आता जर आपण वरून जर फिब ड्रॉ केली ह्या पॉईंटपासून
तर मार्केटचा EMI 50% आहे, म्हणजे मार्केट इथून वर येऊन हा झोन ट्रिगर करून हाय हाय आणि हा लो असं बनवून मार्केट खाली येऊ शकते. पण आत्ताच्या पॉईंटला मार्केट इथं जिथं होल्ड करते ती ही ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी आहे, की ज्या पॉईंटपासून आपण बाईंग प्लॅन करू शकतो. 30 मिनिट जर बघितलं आपण तर ह्याच पॉईंटमध्ये डोजी बनली, म्हणजे इथली बेरिश प्लस डोजी इथनं एक बाईंग बनते आहे इथनं 100%. फक्त थोडासा वेट करू आणि आता आपण ट्रेड प्लॅन करतच नाही मेन म्हणजे, त्यामुळे हायर हायच कॉन्सेप्ट चाललाय. पण थोडंसं आपण सेलिंगसाठी काय बघतोय तर ह्या फिफ्टची हे रिट्रेसमेंट होईल आणि 4 आवरच्या EMI पर्यंत हँडल येऊ शकते. 4 आवरच्या EMI पर्यंत जर इथनं जर आपण प्लॅन केलं तरी एक 220ची रेंज आहे, तिथपर्यंत पण येऊ शकतात, त्याच्या खाली पण येऊ शकतात, किंवा इथून पण एक अपसाईड मुवमेंट येऊ शकते. इथून नाही यायची का तर इथं अजून रिट्रेसमेंट झालेलं नाही. मार्केट रिट्रेसमेंट कराय नक्कीच खाली येईल, त्यावेळेस आपण त्या पॉईंटपासून प्लॅन करू. ओके. आजचा व्ह्यू मला सांगायला थोडा आलेला नाही, त्यामुळे जर तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे. थोडंसं माझा व्ह्यू आज दोन्ही साईडचा पण आहे. खाली आलं तर इथून एक बाईंग प्लॅन करू शकतो आणि जर इथून वर गेलं तर एक सेलिंग प्लॅन करू शकतो. म्हणजे असं इथून वर गेलं तर इथून सेलिंग इथपर्यंत करू शकतो, किंवा इथून एक आपण बाईंग प्लॅन करू शकतो, किंवा हे पण खाली पण येऊ शकते. बघूया कसं प्लॅन होतं तसं. थँक्यू.